रेवसाठी नवीन ब्रश आणला होता, त्याचंच नाही ते बापलेकीचं ओपनिंग चालू होतं. पॅकिंग एवढी जबर होती की ब्रश न खुलता खुलेना. फायनली खुलला आणि असा काहीसा ब्रश होता. खूप छान आहे, सॉफ्टही आहे आणि मला तर खूप जास्त आवडला आणि रेवलाही. तर इथे ना मला घरी आल्यानंतर ना वाटाण्याची भाजी बनवायची होती. त्यासाठीच मी इथे ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ना आधी तर वाटाणे फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि मोहरी टाकली, लसूण जिऱ्याची पेस्ट टाकली, थोडीशी मेथीदाणे आणि थोडीशी बडीशेप टाकून घेतली. सर्व चांगलं मस्त असं लसूण अबोली अबोली रंगावर भाजून घेतला. त्याच्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटोची प्युरी टाकून घेतली. टोमॅटोची प्युरी चांगली मस्त अशी लालसर रंगावर तेल सुटेपर्यंत होऊ दिली. त्याच्यानंतर मग थोडंसं लाल तिखट आणि हळद पावडर टाकून घेतली आणि ते चांगलं मिक्स झालं की लगेच त्यामध्ये वरून सांबार टाकायचा आणि फ्राय केलेले वाटाणे टाकून घ्यायचे. फ्राय केलेले वाटाणे मग मस्त असे मिक्स केले की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून द्यायचं. जेवढी पातळ भाजी पाहिजे त्यानुसार पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि इथे ना थोडासा 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट टाकून भाजी 5-1 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायची. मस्त असा भाजीला गतका आला की भाजी रेडी आहे. आणि या भाजीसोबत ना भाकरी खूप छान लागते. त्यामुळे मी पण इथे ना या भाजीसोबत मस्त अशा भाकरीच बनवून घेतल्या होत्या. तर बघू शकता तुम्ही भाजीला किती छान रंग आलेला आहे. तर मस्त अशा भाकरी पण रेडी झालेल्या आहेत आणि भाकरी आणि भाजी खूप छान लागते. चला मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.